युअर पीसी रॅन इनटू अ प्रॉब्लेम अँड नीड्स रिस्टार्ट. वी विल रिस्टार्ट फॉर यू. हा मेसेज आल्यानंतर काही क्षणात तुमचा पीसी रिस्टार्ट व्हायला सुरुवात होईल. जर आपल्या पीसीवर असाच ब्ल्यू स्क्रीन प्रॉब्लेम येत असेल तर त्याचे कम्प्लीट सोल्युशन आपण पाहणार आहात. परंतु त्यासाठी व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे आणि जी प्रक्रिया मी इथे सांगणार आहे त्याचे पूर्ण अनुकरण करायचे आहे. म्हणजेच सर्व स्टेप्स करायचे आहेत. ब्ल्यू स्क्रीन काय येते बरं? त्या ब्ल्यू स्क्रीनची कारणे. एनी सम फाइल्स करप्ट. आपल्या पीसी मधल्या काही फाइल्स किंवा एखादी फाईल करप्ट झालेली असू शकते. रिसेंटली इन्स्टॉल एनी सॉफ्टवेअर. असं सॉफ्टवेअर जे आपल्या पीसी ला कम्फर्टेबल नाहीये. 3. रिसेंटली विंडोज अपडेट. म्हणजे एवढ्यात काही अपडेट जर इन्स्टॉल केलेली असतील त्यात जर प्रॉब्लेम येत असेल तर त्या इन्स्टॉल केलेल्या अपडेटमुळे तुमच्या पीसीला हा ब्ल्यू स्क्रीन एरर येण्याची शक्यता असते. एनी हेवी टास्क. तुमच्या पीसीवर हेवी टास्क म्हणजे जे तुमच्या CPU किंवा रॅमसाठी हेवी वाटतील की जे रॅम कमी पडतोय किंवा CPU फुल झालाय अशी स्थिती येते. एका वेळी अनेक ऑप्शन्स वापरत असाल कदाचित तुम्ही, तर अशा वेळी हे टास्क हेवी होतं. किंवा एखादं सॉफ्टवेअर सुद्धा असं असू शकतं त्यामुळे तुमचा रॅम CPU व्यापला जाऊ शकतो. रॅम CPUचा मॅक्झिमम वापर होऊ शकतो आणि त्यामुळेही हा प्रॉब्लेम येऊ शकतो. चला तर पाहूया याचे सोल्युशन काय करता येईल. आता अशा स्थितीमध्ये 2 सिच्युएशन असू शकतात. तुमचा पीसी ऑन होतोय आणि काही वेळ वापर केल्यानंतर ब्ल्यू स्क्रीन एरर येते. दुसरी परिस्थिती अशी असू शकते तुम्ही पीसी ऑन करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु परत तीच ब्ल्यू स्क्रीन एरर येते व पीसी ऑन होत नाही. अशा प्रकारे या दोन्ही स्थितीपैकी कुठलीही स्थिती येत असेल तरी तुम्हाला पीसीच्या ॲडव्हान्स ऑप्शनवर जायचे. जर तुमचा पीसी ऑन झाला तर इथे डाव्या कोपऱ्यात खाली आपलं स्टार्ट बटन जे आहे त्यावर क्लिक करा. इथे सेटिंग मध्ये जा. सेटिंगवर क्लिक केलं इथे सिस्टीम मध्ये जायचे. सिस्टीम मध्ये आल्यानंतर इथे सर्च करा रिकव्हरी असं ऑप्शन सर्च करा. इथे माझ्या पीसीवर रिकव्हरी ऑप्शन दिसत नाही. अशा वेळी काय करा, इथे इथे वरती जे सर्च म्हणून बॉक्स आहे त्यामध्ये रिकव्हरी टाईप करा. रिकव्हरी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे रिकव्हरी ऑप्शन्स असं दिसेल पहा. त्याच्यावर क्लिक करा. नंतर इकडे दिसत असलेल्या विंडोमध्ये ॲडव्हान्स्ड स्टार्टअप यामध्ये इथे रिस्टार्ट नाऊ असं दिसते. याच्यावर क्लिक करा. रिस्टार्ट नाऊवर क्लिक केल्यानंतर तुमचा पीसी रिस्टार्ट व्हायला सुरुवात होईल आणि रिस्टार्ट झाल्यावर तुम्ही डायरेक्ट ॲडव्हान्स ऑप्शनवर पोहोचाल आणि ॲडव्हान्स ऑप्शनची अशी ही विंडो तुम्हाला दिसेल पहा. हे जे ऑप्शन आहे याला पोहोचण्यासाठी अजून 2 पद्धती आहेत. त्यातली दुसरी पद्धत, जर तुमचा पीसी ऑन होत नसेल तर तुम्ही पॉवर बटन प्रेस करा. विंडोचा लोगो येईपर्यंत वाट पहा. जसा आपल्याला विंडोचा लोगो दिसेल तेव्हा पॉवर बटन, पीसी चालू करताना जे पॉवर बटन वापरतं ते प्रेस करा व शटडाऊन करा. शटडाऊन झाल्यानंतर पुन्हा पीसी ऑन करा आणि जसे दुसऱ्यांदा विंडो लोगो दिसेल तर परत ऑफ करा. ही प्रक्रिया तुम्ही 3-4 वेळा करा. असं केल्याने तुम्ही डायरेक्ट ह्या ऑप्शनला पोहोचाल, ॲडव्हान्स ऑप्शन. कदाचित या प्रोसेसमध्ये तुम्हाला रिपेअरचा ऑप्शन पण दिसेल आणि रिपेअर ऑप्शन संपल्यानंतर तुम्ही पुढे ह्या ऑप्शन पर्यंत येऊन पोहोच. आता तिसरी एक पद्धत अशी आहे की तुमच्याकडे बुटेबल डिव्हाइस पाहिजे. हल्ली बुटेबल पेन ड्राईव्ह असतात आणि असं बुटेबल डिव्हाइस तुम्ही तुमच्या पीसीला कनेक्ट करा USB पोर्टमध्ये आणि इन्स्टॉलेशनच्या प्रोसेस वापरा. जेव्हा इन्स्टॉलेशनची विंडो येईल, न्यू विंडो इन्स्टॉलेशनची विंडो येईल, त्यात 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक तर इन्स्टॉल नाऊ असं एक ऑप्शन असेल, त्याच्यावर क्लिक करू नका. डाव्या कोपऱ्यात तुम्हाला रिपेअरचं ऑप्शन दिसेल, त्या रिपेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल.
तर अशा प्रकारे तुम्ही 3 पद्धतीमधून 3 प्रकारच्या प्रोसेसमधून ह्या विंडोवर पोहोचू शकता. यातली कुठलीही तुम्हाला आली तरी इथून पुढे आपण पुढची काय प्रोसेस आहे ती पाहणार आहोत. या विंडोवर पोहोचल्यानंतर ट्रबल शूटवर क्लिक करा. इथे ट्रबल शूटवर जा. ट्रबल शूट नंतर ॲडव्हान्स ऑप्शन नंतर कमांड प्रॉम्प्टला. कमांड प्रॉम्प्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल डायलॉग बॉक्स. आणि आता आपल्याला रिपेअरसाठी वापरायचे ऑप्शन्स इथे रन करायचे आहेत. अशा प्रकारे कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. इथे तुम्हाला एक कमांड रन करायची आहे. SFC /scan now एंटर करा. ही कमांड रन व्हायला थोडा वेळ लागेल. 100% कंप्लीट होईल. झाली. नंतर दुसरी कमांड CHK DSK C:, एंटर करा. इथं सगळ्या डिस्क चेक होईल. ही रन झाली. पुढची कमांड boot REC fix MBR एंटर. पुढची कमांड आहे आता boot REC fix boot एंटर. पुढची कमांड आहे पहा boot sect NT60 SYS एंटर. आता शेवटची कमांड boot REC /rebuild अशा प्रकारे आपल्या सर्व कमांड रन करून झालेल्या आहेत. आपण ह्या कमांड रन याच्यासाठी केलं की काही फाईल करप्ट असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. आता इथे एक्झिट टाईप करा आणि त्यातून बाहेर पडा. तुम्ही परत चूज ऑप्शन्समध्ये आलेला आहात. जर हा प्रॉब्लेम विंडो अपडेट केल्यानंतर आला असेल तर परत आता ट्रबल शूटवर क्लिक करा. परत ट्रबल शूटवर क्लिक करा. ॲडव्हान्स ऑप्शनवर क्लिक. इथं अनइन्स्टॉल अपडेट्स असं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. इथे 2 ऑप्शन्स दिसतील लेटेस्ट क्वालिटी आणि लेटेस्ट फीचर्स. पहिल्या ऑप्शनवर क्लिक केलं. इथे अनइन्स्टॉलवर क्लिक करा. नंतर परत मागे येऊन दुसरं ऑप्शन वापरा फीचरचं. त्याच्यावर क्लिक करा. फीचर अपडेट्स अनइन्स्टॉल. तर ही 2 ऑप्शन आपण अनइन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर जर हा प्रॉब्लेम विंडो अपडेटमुळे आलेला असेल तर 100% सॉल्व्ह होईल. जर नुकतेच तुम्ही एखादे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असेल आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जा. समजा इथे मी व्हिज्युअल स्टडी कोड हे सॉफ्टवेअर आहे माझ्याकडे. त्याच्यावर राईट क्लिक करतो. राईट क्लिक केल्यानंतर इथे शेवटी प्रॉपर्टीवर क्लिक केलं. ही जी विंडो आली याच्यामध्ये कम्पॅटिबिलिटी असं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे रन कम्पॅटिबिलिटी ट्रबल शूटर असं येते. पण आपल्याला तिथे जायचं नाही. कम्पॅटिबिलिटी मोड इथे पाहायचे पहा आणि रन धिस प्रोग्राम इन कम्पॅटिबिलिटी मोड हे जे ऑप्शन आहे याच्या चेकबॉक्सवर चेक करायचे. त्या बॉक्सवर चेक करायचे म्हणजे हे सॉफ्टवेअर कम्पॅटिबिलिटी मोडमध्ये रन होत जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम सुटेल. मला आता तसा इथे प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे मी हे काही करणार नाही. जर हा प्रॉब्लेम हेवी टास्क या कारणामुळे येत असेल तर इथे टास्क बारवर राईट क्लिक करा. टास्क मॅनेजरला क्लिक करा. ही विंडो टास्क मॅनेजरची ओपन होईल. त्या टास्क मॅनेजरमध्ये इथे दुसरंच ऑप्शन आहे परफॉर्मन्स. याच्यावर क्लिक करा.
इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकाल हेवी टास्क रन होतोय का. हे सीपीयू समजा 98, 99 किंवा 100% ऑक्युपाय झालेला असेल इथे पर्सेंटेज, किंवा मेमरी इथे फुल मेमरी वापरली गेली असेल, तर मग तुम्हाला इथे प्रोसेसमध्ये जाऊन तुमचं जे हेवी स्पेस वापरत असेल ते सॉफ्टवेअर तुम्ही इथून एंड टास्क करू शकता, जेणेकरून तुमची स्पेस वाचेल. किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमुळे एखादं सॉफ्टवेअर जास्त मेमरी वापरत असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ते सॉफ्टवेअर तुमच्या पीसीवर रन करू नका. अशा ह्या सरळ साध्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सोडवू शकता.